सर्वांना भागाकार येतो, गुणाकार येतो, बेरीज येते, वजाबाकी येते. पण एक क्रम माहीत नाही की कोणत्या क्रमानुसार आपण त्याला सॉल्व्ह करायचं. तर अशाच क्रमानुसार कसं सॉल्व्ह करायचं किंवा कोणत्याही गणिताला किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो BODMAS. ठीक आहे. तर BODMAS काय असतं मित्रांनो बघा. BODMASचा बीचा अर्थ असते ब्रॅकेट म्हणजे असते कंस. ठीक आहे. नंतर ओ म्हणजे ऑफ, चाचीचे. चाचीचा अर्थ काय असतं जसं इथे पाहिलं आपण की 1/2 10चे म्हणजे आपण असं विचारलं की 10चे 1/2 किती. ठीक आहे असं विचारलं आपण. तर याला म्हणतो आपण ऑफ. काय म्हणतो आपण याला? याचा आपला आन्सर काय आहे ते 5 कारण की 10चे 2 हिस्से करायचे आपल्याला. ठीक आहे. किती आले आपले 5. त्याला आपण म्हणतो ऑफ, चाचीचे. ठीक आहे. नंतर आपलं डी म्हणजे असते डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय? भागाकार तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. नंतर मल्टिप्लिकेशन गुणाकार, ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर आपल्याला याच पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिलं ब्रॅकेट सोडवायचं, नंतर आपलं काय करायची चाचीचे ऑफ, ऑफ सॉल्व्ह करायचं, नंतर आपल्याला डिव्हिजन करायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं, त्यानंतर आपल्याला ॲडिशन करायची, त्यानंतर आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं म्हणजे काय करायचं सबट्रॅक्शन म्हणजे काय करायची वजाबाकी आपल्याला करायची. आता पहा इथं आपल्याला दिलेलं आहे की ऑफ म्हणजे काय या तिन्हीपैकी कोणतं पण एक ब्रॅकेट जर आपल्या क्वेश्चन मध्ये असेल ते सर्वात पहिलं ते ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटच्या नंतर आपल्याला ऑफ म्हणजे ऑफ जे असेल दोन्हीच्या मध्ये असणार ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटच्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये असेल ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की 20 वजा ब्रॅकेटमध्ये 8/2 अधिक 3 × 2 बरोबर किती. याचा आपला आन्सर काढायचंय. तर सगळ्यात पहिला आपण काय करतो बरं, आपण पाहिलं BODMAS. BODMASचा अर्थ काय असते बघा, BODMAS, BODMAS. ठीक आहे. BODMAS मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं ब्रॅकेट सोडवायचं. सोडव ब्रॅकेट. 8/2 किती येते सांगा बरं, किती येते 4. मग ठेवलं आपण 20 वजाला वजा चिन्ह, 8/2 आपलं आलं 4 ठेवलं आपण. मग नंतर आपण अधिक 3 दुने, आता 3 दुने आधी सगळ्यात पहिले सॉल्व्ह केलं. मग किती आपल्याकडे 6. मग आता 20 वजा 4 अधिक 6 सगळ्यात पहिले गेले आपण बेरीज. बघा इथं गलती नाही करायची. आपला बेरीज वर दिलेली, ऍडिशन आधी करायची. मग 6 4 बघा किती गेले. बघा आता काय केलं आपण इथं बेरीज केली आणि आपलं आन्सर आलं खाली इथं 16 अधिक 6 बरोबर किती आलं आपलं 22 आन्सर. ठीक आहे. आपलं हे आपलं आन्सर आलं फिक्स किती आलं 22. या पद्धतीने आपण कोणते पण गणित आपण सोडू शकतो. तर ठराविक गणित मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. आपण एक थोडीशी प्रॅक्टिस म्हणून पाहू की तुम्ही या गणिताचे आन्सर देऊ शकता की नाही. ठीक आहे. पहा आता आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत. सर्वात पहिला आपला क्वेश्चन पाहू. 15 अधिक 5 × 2 बरोबर किती. पहा आता काय करायचं सगळ्यात पहिलं, आता आपलं BODMAS हे लक्षात ठेवायचं. BODMAS. ठीक आहे. BODMAS ब्रॅकेट आहे का नाही, बी कटलं. ठीक आहे. ऑफ आहे का नाही, कटलं. डिव्हिजन आहे का, डिव्हिजन नाही, कटलं. मल्टिप्लिकेशन आहे का, हा आहे मल्टिप्लिकेशन. इथं आहे 5 दुने 10. ठीक आहे. अधिकला अधिक 15. मग 15 अधिक 10 किती होतं मित्रांनो 25. हे आले आपले आन्सर. या ठिकाणी पाहू आता 12 वजा 4/2. आता बघा परत आपलं BODMAS. ठीक आहे. हे एक मंत्रच आहे आपला. ठीक आहे. हा आपला मंत्र आहे. कोणते पण गणित आपल्याला एकदम इझी पद्धतीने किंवा शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेट आहे का, आहे ब्रॅकेट. ठीक आहे. करा 4 न जर आपण 12 भागितलं किती येते मग 4 त्रिक 12 म्हणजे 3 आलं. ठीक आहे. 3 आलं. आता बघा 3/2 बरोबर किती. ठीक आहे. आता याचा आन्सर तुम्ही काय करा मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. की सॉरी आता पहा पहा 12 वजा 4/3. तर आपण काय करू या ठिकाणी बघा आता मित्रांनो 12 वजा 4 आहे ब्रॅकेट आहे आपल्याकडे. आपण काय केलं BODMAS यूज करतो. BODMAS हा आपला मूळ मंत्र आहे. हा हे विसरायचं नाही. BODMAS नाव मित्रांनो विसरायचं नाही. काही पण हो, किती भूकंप येऊ, जमीन हादरो, काही हादरो, गणित सोडवायच्या टायमाला एक मंत्र डोक्यात ठेवायचा आणि वर लिहायचं BODMAS. ठीक आहे. BODMAS लिहूनच कोणतं पण काम आपण करणार. तर BODMAS ब्रॅकेट आहे का, ठीक आहे ब्रॅकेट. काय मग 12 वजा 4 किती असेल मित्रांनो 12 वजा 4 6. बरोबर आहे. चुकलं का बरोबर सांगा बरं. 12 वजा 4 किती देतं, चुकलं. किती 12 वजा 4 8. किती आले 8. 8/2 किती आलं मग 8/2 आपल्याकडे आन्सर येते 2 1 2 2 4 8 2 4 8 म्हणजे आपलं आन्सर आलं 4. तर आपलं आन्सर काय येतं बी येईल. आता ठीक आहे. तिसरा क्वेश्चन पहा आपल्याकडे. ठीक आहे. 3 × ब्रॅकेटमध्ये 6 अधिक 4 वजा 5 कसं सॉल्व्ह करायचं बरं. सगळ्यात पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय करता तुम्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करताना करा बरं ब्रॅकेट सॉल्व्ह. 6 आणि 4 किती देतं 10. ठीक आहे. 10 वजा 5 इकडे काय गुणाकार 3 10 त्रिक 30 वजा 5 किती आला आपला आन्सर मग आपला आन्सर आलं 25. ठीक आहे. आता 18/3 अधिक 4 × 2 याचे आन्सर तुम्ही मला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की तुमचं याचं आन्सर काय आलं. ठीक आहे. नक्की सांगा. जर तुम्ही कमेंटमध्ये सांगता तरच मी समजेल की तुम्ही अभ्यास करला. ठीक आहे. हुशार विद्यार्थ्याचा आन्सर 100% कमेंटमध्ये पाठवणारच. ठीक आहे. चला आता पुढे बघू आपण. आपल्याला काही ठराविक गोष्टी जाणून घ्यायच्या मित्रांनो आज. ठीक आहे. तर पहा आता
की परीक्षेसाठी महत्त्वाचे टिप्स काय आहेत. आता ठीक आहे, आता तुम्ही खूप पाहिलं, आपण ना एक चॅप्टर पूर्ण कव्हर केला अलग अलग पार्ट्समध्ये, कमीत कमी 3 ते 4 पार्ट्समध्ये मी प्रयत्न केला की तुमचा हा चॅप्टर एकदम मी कव्हर करून दिलाय. यामध्ये आपण लसावी मसावी पाहिली कशी काढायची, ठीक आहे, अवयव पाहिले, पट पाहिल्या, ठीक आहे, कसोट्या पाहिल्या, 2ची कसोटी काय, 4ची कसोटी काय, कसोट्या वापरायच्या कशा, एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत, म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यापासून ते 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत कामी येणारे व सर्व स्पर्धा परीक्षांना कामी येणाऱ्या बेसिक ज्या सर्वात चुका होत्या मुलांच्या, ते सर्व जे व्हिडिओ मी अपलोड केले आपल्या युट्यूब चॅनलवर. आपलं तुम्हाला कुठे जायचं आहे, ई सारथी स्कॉलरशिप या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ, सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल भेटून जातील. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं आहे की परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स काय. बरं, आपण परीक्षा देतो का मित्रांनो? आपण परीक्षा देतो आपल्याला गुणवत्ता हासिल करण्यासाठी. ठीक आहे, गुणवत्ता म्हणजे काय, प्रेस्टिज आणि इथिक्स समजून घेण्यासाठी, नॉलेज समजून घेण्यासाठी, ठीक आहे, ज्ञान घेण्यासाठी, विज्ञान समजण्यासाठी, किंवा एज्युकेशनमध्ये चांगलं एखादी डिग्री घेण्यासाठी, ठीक आहे, एखादं ध्येय साध्य करण्यासाठी आपण एज्युकेशन घेतो. पण ऍक्च्युअल ना परीक्षासाठी नेमक्या टिप्स काय आहेत, बेसिक गोष्टी काय आहेत. सर्वात पहिलं बघा आपण काय करायला पाहिजे. आता जो आपण चॅप्टर शिकलो त्या ठिकाणी, ठीक आहे, नंबर सिस्टम ज्याला आपण म्हणतो नंबर सिस्टम, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं विभाज्यतेच्या कसोट्या खूप महत्त्वाचं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, बघा विभाज्यतेच्या कसोटीचे नियम हे तुम्हाला पाठच करणे. तुम्हाला कसोट्या का पाठ करणे, ठीक आहे. हर वेळेस तुम्ही काय करता ते बघा, हर वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं पॉसिबल नाहीये, हर वेळेस गुणाकार भागाकार करणं पॉसिबल नाहीये, मोठमोठ्या संख्येचा गुणाकार करणं हर वेळेस पॉसिबल नसतं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की कसोट्या एकदा तुम्ही पाठ करायच्या. पाठ कशा करायच्या, एकदा वाचून बघायच्या, परत त्या लिहून पहा, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या लिहून पहा. एक वेळेस अशी येईल तुमची 5व्या 6व्या टाइमला एक वेळ अशी येईल की तुम्हाला ते सगळं पाठ होऊन जाते. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, पहिलं आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करायच्या, ज्याने तुमचं भागाकार, हा भागाकार आणि गुणाकार सगळ्यात फास्ट करता येईल तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यात फास्ट. ठीक आहे, स्थानिक व दर्शनिक किंमत यांतील फरक एकदम बेसिक मित्रांनो. जर संख्या असली आपल्याकडे 5480, तर याच्यामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत, दर्शनिकचा अर्थ असं दिसणारी, फक्त दिसणारी, दर्शनिक म्हणजे दिसणारी, आणि स्थानिक म्हणजे जागेवरची. जसं मी म्हणलं 4ची स्थानिक किंमत किती आहे, काहीच नाही, 4च्या पुढे किती संख्या आहे, 2, 4च्या पुढे 2 शून्य लावून द्या, आली याची स्थानिक किंमत. ठीक आहे, तर या पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक पण खूप जास्त सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ एकदा पाहू शकता. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत पाठ असू द्या, फक्त 25 मूळ संख्या आहेत आपल्याकडे. ठीक आहे, ज्या फक्त किती येतं, 25 मूळ संख्या पाठ केलं तर 1 ते 100 पर्यंत तुम्हाला दूरपर्यंत टेन्शन येत नाही. मग तुम्ही पोलीस भरती तयारी करा किंवा तुम्ही कशाची पण तयारी करा, तुम्हाला ह्या मूळ संख्या हर जाग्यावर येणारच, तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या हर जाग्यावर कामी येणारच. ठीक आहे, दर्शनिक किंमत, स्थानिक किंमत हे पण तुम्हाला कामी येणारच. ठीक आहे, रोमन अंकाचे नियम, रोमन अंकाच्या बेरीज वजाबाकी समजून घ्या. ठीक आहे, बेसिक आपल्या बेसिक गोष्टीसारखेच रोमन अंक असते, तर यावर मी एक पूर्ण व्हिडिओ बनवला आहे की ऍक्च्युअल रोमन अंक काय असते तर कसे असते. ठीक आहे, ते व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता. लसावी मसावी पण मी खूप जास्त एकदम बेसिक पासून समजून सांगितली की लसावी मसावीचा अर्थ काय असतो, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय असते, लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय असते, कसे येतात. ठीक आहे, तर हे पण मी तुम्हाला समजून सांगितलंय. बॉडमास आपण आजच पाहिलं की बॉडमास काय असतो. ठीक आहे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ करा मित्रांनो, आणि 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ करा. आता घन म्हणजे काय तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे, वर्ग म्हणजे काय हे पण आपण कव्हर केलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर हे तुम्हाला पाठ असणं खूप जास्त महत्वाचे. ठीक आहे, आणि रोज किमान 10 सराव प्रश्न सोडवायचे. आता हे 10 सराव प्रश्न कुठून येतील. ठीक आहे, तर आम्ही काय करतो मित्रांनो, तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवतो, ज्याच्यामध्ये ना प्रत्येक एक PYQ असतो. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधला, पेपर मधला एक क्वेश्चन असतो. ठीक आहे, जर तुम्ही आमचे शॉर्ट व्हिडिओ जरी पाहिले, दिवसात तुम्ही 4-5 जरी पाहिले मित्रांनो, तर तुमचे 5 क्वेश्चन तिथं कव्हर होतात. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही आपले काही क्वेश्चनचा सराव करू शकता. ठीक आहे, अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रिकी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी काय करा, आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला तुम्ही काय करू शकता मित्रांनो, लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, आता आम्ही तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये तुम्हाला मी स्वतः तुम्हाला पूर्ण मॅथ शिकवणार आहे, जे की तुम्हाला पहिलीपासून ते 12वी पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांना कामी येईल. आणि मी तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवणार मित्रांनो, थोडी पण घाई नाही, गडबड नाही, काही नाही, एकदम टॉपिक डिटेलमध्ये. आणि आपण डायरेक्ट हिट करणार आहोत PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, ते तुम्हाला डायरेक्ट हेल्प करते ना आपल्या एक्झाममध्ये. ते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये.